थोड्याच वेळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रवेशद्वारावर देखील पोलिसांचा बंदोबस्त। माणिकराव कोकाटे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कोकाटे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जाते। आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनात सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला। यानंतर पुन्हा एकदा कृषी मंत्री कोकाटे नव्या वादात सापडले आहेत। आमदार रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओनंतर कोकाटेंवर जोरदार टीका झाली। यानंतर कोकाटेंनी आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो अशी सारवासारव देखील केली, पण नंतर केवळ यूट्यूबवर व्हिडिओ सुरू केल्यानंतरची जाहिरात होती असं ते म्हणाले। तर गेम खेळलो तर वावगं काय असा दुसरा सवालही त्यांनी केला। या सर्व घटनेनंतर आज कोकाटे पत्रकार परिषद घेत आहेत। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे या दरम्यान ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण ही आताची दृश्य पाहतोय। माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रवेशद्वारावर सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त। थोड्याच वेळात आता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय। पोलिसांचा चोख बंदोबस्त। प्रवेशद्वारावर देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात आता कोकाटे यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये कोकाटे आपली भूमिका स्पष्ट करतील। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पत्रकार परिषद घेणार आहे। खरं तर त्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच खरं तर आपण गेल्या 2 दिवसांपासून बघितलं असेल तर त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करण्यात आला होता। त्याच्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली होती। यानंतर माणिकराव कोकाटे आज पत्रकार परिषद घेत आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। मात्र पत्रकार परिषदेपूर्वी कृषी विभागाच्या ज्या कार्यालय आहे जिथे ही पत्रकार परिषद होणार आहे तिथं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्त असतील, उपायुक्त असतील यांच्यासह आरसीबीच्या टीम ज्या आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहे। मोठा फौजफाटा पोलिसांचा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं असेल तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहे। आंदोलनं केली जात आहे, निदर्शने केली जात आहे, अशीच कुठली तरी घटना घडू नये यामुळे नाशिक पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आणि कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आंदोलन केलं जाते त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या वक्तव्याविरोधामध्ये विरोधक सुद्धा आक्रमक पाहायला मिळतात, राजीनाम्याची मागणी करतात। आज राजीनामा कोकाटे देणार का, त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, अगदी खरं आहे। खरं तर मात्र आज राजीनाम्याच्या संदर्भात किंवा कुठल्याही माफीनाम्यासंदर्भात कोकाटे काय बोलताय याच्याकडे तर लक्ष लागलेलंच आहे। मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकाटे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक आर्ट फार्म जे आहे, शेतीचं फार्म आर्ट जे आहे ते साकारण्यात आलेले आहे। त्याची जी माहिती आहे ती या पत्रकार परिषदेत देणार आहे। त्याचबरोबर कृषी विभागाच्या संदर्भात महत्वाच्या ज्या 2 योजना आहेत त्यांची देखील घोषणा करण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे। खरं तर अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा करणार असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळत आहे। त्याच्यामुळे या माहितीसह कृषी योजनांच्या माहितीसह आणखीन राजीनामा असेल किंवा माफीनामा याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे काय स्पष्टीकरण देतात याकडे पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी महेश, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।